तर आज जी गाडी आपण पाहणार आहोत ती गाडी आहे पंच BS6 फेज 2 आपण परत एकदा बघतोय। आपला डिटेल व्हिडिओ ॲक्च्युली चॅनलवर आहे, तर पूर्ण व्हिडिओ काय मी दाखवणार नाही। सरांचा फक्त आपण फीडबॅक घेऊ की सरांनी आता गाडी चालवली आणि फिटिंग करत असताना सर बरोबर होते, तर फीडबॅक त्यांचा आपला कसा आहे म्हणजे ड्रायव्हिंग केल्यानंतर गाडीचा परफॉर्मन्स कसा आणि फिटिंग कशी वाटली हे आपण सरांकडून जाणून घेऊ। तर मला सांगा गाडी आपण चालवली 10-12 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर आता परफॉर्मन्स कसा आहे आणि फिटिंग कशी वाटली या दोन गोष्टी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायच्या। खरं तर म्हणजे 2 दिवस का लागतात हे इथं आल्यावर समजलं। तर गाडी एकदम व्यवस्थित फिटिंग, प्रत्येक शॉकेट जे असेल तसं म्हणजे प्रॉपर कसं व्यवस्थित दिसत असं तुम्ही केलेलं आहे। आता मी 2 दिवस इथं थांबून बघितलं आहे, म्हणजे बाकीचे 3 तासात करताना तुम्हाला 2 दिवस का लागते, तर व्यवस्थित काल 1.5 दिवस जाते आपण आज 12 वाजता। हो, तर एकदम प्रॉपर मी मेजरमेंट घेताना तुम्हाला पाहिलं तर प्रत्येक वेळेस प्रत्येक होल 2-2 मिनिट म्हणजे 2 मिनिटात मारून होते, पण तुम्हाला तिथं 2-2 तास म्हणजे टाकीचं माप घेऊन ते प्रॉपर फिटिंग आपण करण्याचा प्रयत्न सगळं व्यवस्थित प्रॉपर फिटिंग केलेलं आहे। वायरिंग आणि जे काही मी आता बघतोय असं जर एखाद्याला दाखवलं तर कोणी मानणार नाही का हे बाहेरून फिटिंग केलेली वगैरे। आणि गाडी चालवायचं म्हटलं तर कोणत्याही प्रकारचं असं लॅगिंग वगैरे काही करत नाही, एकदम व्यवस्थित गाडी चालते। परफॉर्मन्स म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? एकदम सुपर, कळलंच नाही म्हणजे सुरुवातीला तर कळतच नाही, एकदम मस्त परफॉर्मन्स म्हणजे पेट्रोल सारखा परफॉर्मन्स आहे, पेट्रोल सारखा गाडी। महत्त्वाचं म्हणजे गाडी ऑटोमॅटिक आहे, गाडी ऑटोमॅटिक असून परफॉर्मन्स जो आहे तो एकदम क्लासिक परफॉर्मन्स आलेला आहे, एकदम व्यवस्थित परफॉर्मन्स आलेला आहे। तर मी एकदा थोडंसं फिटिंग दाखवून घेतो तुम्हाला। आणि आपण हा गाडीचा इंजिन बे आपण बघू शकतो, म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ECM प्रॉपर माउंट केलेलं आहे, त्याला पाठीमागून ब्रॅकेट बनवलं आहे आणि त्याला माउंट केलं आहे। ही वायरिंग प्रॉपर इकडच्या बाजूने हा या ठिकाणी रिड्युसर, लो प्रेशर पाईपलाईन आणि हा इंजेक्टर रेल, त्याचं ब्रॅकेट आपण प्रत्येक फेज 2 BS6 फेज 2 जी गाडी आहे पंचमध्ये तर आपण सेम करतो। या ठिकाणी फिलिंग वॉल आणि हा म्हणजे ही तिची पायपिंग जी हाय प्रेशर पाईपलाईन, पाठीमागून पण येणारे टँकमधून येणारी पाईपलाईन पण एकदम व्यवस्थित रेखीव आपण नेहमीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो तसंच हे झालेलं आहे। आणि हा व्यवस्थित इंजिन बे एकदम प्रॉपर, म्हणजे तिचा जो नीट अँड क्लीन लुक आपण इंजिनमध्ये बघू शकता। वायरिंग आपण परत एकदा दाखवायचं म्हटलं तर आपण A to Z वायरिंग म्हणजे कपलर जे आपलं ह्याच्या बॅटरीचे कनेक्टर आहेत, बॅटरीचे कनेक्टरसुद्धा आपण इन्सुलेट करतो। प्रॉपर इन्सुलेशन त्याला झालेलं आहे। ही सगळी वायरिंग आपलीच आहे, सगळी CNGची वायर आहे हे प्रॉपर। या ठिकाणावर जरी बघितलं आपण तरी प्रॉपर वायरिंग सगळं। तर अशा प्रकारे गाडी फिट झाली आहे। सरांचा फीडबॅक पण बघितला आहे। धन्यवाद।